लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। आणि नंतर तिथं गेला तर तिथे जे लाकडी पूल आहे ना तिथेच पडला गेला तो। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुर्गम भागात ग्रामस्थांना अक्षरशः जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। पूल वाहून गेल्यामुळे आता लाकडांच्या आधारावर नदी पार करण्याची वेळ आली आहे। घोडमणी कामटपाडा वाड्यांमध्ये पावसामुळे नदीवरील पूल वाहून गेलाय। यामुळे ग्रामस्थांनी लाकूड टाकून तात्पुरता मार्ग तयार केला असून त्यावरून जीव धोक्यात घालून ये-जा सुरू आहे। दरम्यान या धोकादायक मार्गावरून जात असताना 60 वर्षीय सोमा चौधरी हे नदीत पडले असून गेल्या 2 दिवसांपासून ते बेपत्ता आहे। हा पूल कसा म्हणजे आता निम काम आहे ना, बांधाचं काम निम आहे ना, खाली लाकडे टाकून दिले त्यांनी फक्त। तो माणूस तिथून ह्या लाकडाला धरून चालला जातो बरं का, आणि नंतर तिथं गेला तर तिथे जे लाकडी पूल आहे ना तिथेच पडला गेला तो। तसे आता तो जर इथे इथे मध्ये हे आहे तास आलेला आहे, त्या तासांमध्ये कधी एखाद्या याच्यामध्ये गेला असेल जडबा तासांनी आता ती पोरं पडलं ते म्हणे पण ते नाही रास्त लागला। सोमा चौधरी। माझं एक मत साहेब असं आहे, हा बी पूल मोठा पाहिजे, वरती बी पूल आहे ना तिची उंची कमी आहे, तिथेही पूल चांगला पाहिजे। नाही ते मग लिफ्टन ठेवा तुम्ही, ज्या मोठी नदी आहे तिथे निष्कान होऊ राहिली। आता त्या बाजूने आपण तुम्ही सांगलं ना का मला असं माहीत पडलं, मी जातो नाशिकला, तर हा माणूस जेव्हा नेला तेव्हा याचा तपास करू लागला म्हणे टेंभुर्णी पाडा कुठे आहे, टेंभुर्णी पाडा तिकडे खाली आहे, तर तिथं तपास लागला म्हणून मी इथं आलो तर म्हणे तो पेशंट वेगळाच आहे असं बोलत ते। असं खोस करण्याचे काम केलं, हे पूर्ण काम करायला पाहिजे त्यांनी, काम का बंद ठेवलं बघ। प्रशासनाकडून गेल्या 36 तासांहून अधिक काल शोधमोहीम सुरू असून स्थानिक युवकही त्यांना मदत करताय। स्थानिकांच्या मते यापूर्वीही या ठिकाणचे पूल पुरात वाहून गेलेत, मात्र कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाहीये। ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय, तर तातडीने कायमस्वरूपी पर्यायी व्यवस्था उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।